माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला। धनंजय मुंडेंना आव्हान याचिका फेटाळत कोर्टाचा मोठा झटका। निकालामुळे धनंजय मुंडे तोंडावर पडले। मी 11 तारखेला आमच्या लग्नाचे फोटो शेअर करणार। माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। 6 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार, करुणा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंच्या लोकांकडून माझ्या मुलीला उचलून घेऊन जाऊ अशी धमकी दिली जाते, करुणा मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द झाल्यावर माझा विजय होणार असल्याची करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा। करुणा मुंडेंकडून कोर्टात धनंजय मुंडेंचा अंतिम इच्छापत्र सादर। मृत्यूनंतर मुलगा शिशु अंत्यसंस्कार करणार असा करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात उल्लेख। मी करुणा आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत राहणार, करुणा मुंडेंनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या स्वीकृतीपत्रातून दावा। आई वडिलांच्या दबावाखाली दुसरं लग्न केलं पण करुणा मुंडेंसोबत घटस्फोट घेणार नाही, स्वीकृतीपत्रात उल्लेख। करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र खोटं, धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात दावा। बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी तक्रार केली असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय। करुणा मुंडेंनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवला। धनंजय मुंडेंचं रेशन कार्ड इंदोरचं कसं असेल? इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्रात त्यांच्या वेगवेगळ्या सह्या, काही ठिकाणी अंगठा। धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांचा आरोप। मुंडे यांनी लाज लज्जा ठेवली पाहिजे, करुणा मुंडेंच्या आरोपावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। स्त्री म्हणून वाटतं की एका बाईच्या लढ्याला यश येत आहे। धनंजय मुंडे इतकी वर्ष खोटं बोलले, जे खोटं ॲफिडेव्हिट दिलं त्यामुळे त्यांना न्यायालयाने झटका दिलाच पाहिजे, त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। सकाळपासूनच अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी, दिवसभर बारामतीतील विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। कोकाटेंच्या विधानावर अजितदादा अनभिज्ञ, कोकाटे नेमकं काय बोलले माहित नाही, अजितदादांची प्रतिक्रिया। सुनील केदार राहुल गांधींना 24 तासात काढलं होतं, मात्र कोकाटे लाडके मंत्री असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची टीका। जनतेशी नाळ तुटली तर आम्ही विधानसभेतही निवडून येणार नाही, जनतेशी कनेक्ट राहणं हे नेत्याचं मुख्य काम, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। माणिकराव कोकाटेंनी भांग पिऊन विधानं करू नयेत, बच्चू कडूंचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर निशाणा। शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडे करतात असं कोकाटेंनी केलं होतं वक्तव्य। कृषी मंत्र्यांचं विधान संतापजनक, कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांची प्रतिक्रिया। कोकाटे काय बोलले माहिती नाही, पण शेतकऱ्यांची माफी मागू, नुकसानीचे सर्वे करू, योग्य ती मदत देऊ, बावनकुळेंची प्रतिक्रिया। सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत, शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही, कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांची टीका। कोकाटेंनी शेतकऱ्यांना ब्रह्मज्ञान देण्याची गरजच नाही, कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटणे एवढे सोपे नाही, रोहित पवारांचा कोकाटेंवर निशाणा। तर सत्तेत आल्यावर सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांची टीका। अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं, हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड, ऑफिसमधील कर्मचाऱ्यावरही तलवारीनं हल्ला। संजय गायकवाडांच्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचं पत्र, अज्ञाताकडून गायकवाडांना सावध करणारं पत्र, यापूर्वी अशीच 2 पत्र आल्याची माहिती, आमदार संजय गायकवाडांकडून कारवाईची मागणी। नव्या वक्फ सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी, नव्या वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर। रुग्णालयात दाखल असल्यानं वक्फ बिलाच्या मतदानाला हजर नव्हतो, पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रेंचं स्पष्टीकरण, विरोधकांनी माझी बदनामी केल्याचा म्हात्रेंचा आरोप। मला एसएनशी नाव दिलंय, मी यूज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, मला हलक्यात घेऊ नका, मला छेडलं तर सोडत नाही, दाढीवर किती बोलाल, याच दाढीनं तुमची मस्ती जिरवली, शिंदेंचा हल्लाबोल। एसएनशीचे खासदार ओवेसींबरोबर हिंदुत्वावर चर्चा करतात, मात्र दुसऱ्या पक्षाचा खासदार असता तर हिंदुत्व धोक्यात आलं असतं, संजय राऊतांचा टोला। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, एकनाथ शिंदेंसारखं नेतृत्व मिळणं हे आमचं भाग्यच, कोल्हापुरातील आभार सभेत धैर्यशील मानेंकडून शिंदेंचं कौतुक। वन विभागाचे अधिकारी स्वतःला न्यायालयापेक्षा मोठं समजतात का? प्रसिद्धीपत्रक काढून वन विभागाने न्यायालयाचा अवमान केला,
खोक्या भोसलेचे वकील ॲडव्होकेट अंकुश कांबळेंचा आरोप. वनविभाग अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती. राजकीय सारवासारव करण्यासाठी अमित शहा रायगडावर येणार. सोलापूरकर आणि कोरटकर सारख्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. एकदाच निवडून आलेल्यांनी मला फुकटचे सल्ले देऊ नयेत. अजित पवारांचं हर्षवर्धन सपकाळांना जोरदार प्रत्युत्तर. अजितदारांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला. सपकाळ यांनी अजित पवारांवर केली होती टीका. वडिलांच्या आजारपणासाठी फडणवीसांना मुंबईतील घर विकावं लागलं. मुंबईत फडणवीसांचं 1 स्क्वेअर फीटचं घर नाही. देवेंद्र फडणवीस कर्मठ नेता आणि कार्यकर्ता. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. अमित शहांचा निरोप आलेला. ठाकरेंच्या शपथविधीला गेलं पाहिजे. त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस निशब्द जाऊन आलो. शपथविधीला गेल्यानंतर अनेकांनी खिजवलं होतं. चंद्रकांत पाटलांकडून जुन्या आठवणींना उजाळा. पुणे पोलिसांकडून भिसे कुटुंबियांची चौकशी. मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी. अलंकार पोलीस ठाण्यात भिसे कुटुंबियांची चौकशी. रुग्णालयांबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी समिती काम करणार. एसओपी तयार करण्यात येणार. धर्मादाय रुग्णालय सीएम कक्षाशी जोडलं जाण्याची व्यवस्था करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सगळेजण भाजप आणि आरएसएसचे लोक म्हणून सरकारकडून कारवाई नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. भिसे कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आमदार अमित गोरखे उपस्थित. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. दोषींवर कडक कारवाई करणार. फडणवीसांचं आश्वासन. सरकार हॉस्पिटल ताब्यात घेऊन त्यावर कारवाई करणार का? चौकशी करून रुग्णालयावर ऍक्शन घ्या. स्वतःच्या कार्यकर्त्याला तरी भाजप न्याय देणार का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालातून स्वतःलाच क्लीन चिट देण्याचा प्रयत्न. राज्य शासनाच्या समितीचा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई होईल. गर्भवतीच्या मृत्यूबाबत रुपाली चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया. यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट घेतलं जाणार नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत ठराव. दीनानाथ रुग्णालयाच्या फलकाला काळं फासणं, चिल्लर फेकणं आणि तोडफोडीमुळे आमची मान शर्मेनं खाली गेल्याचीही बैठकीत भावना व्यक्त. सरकारनं चौकशी करण्याचं ढोंग करू नये. सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असावे म्हणून पळवाट देण्यासाठी सोंग. गर्भवती मृत्यू प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा आरोप. मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार तर दोषी कसं होणार? रुग्णालय समितीच्या अहवालानंतर हसन मुश्रीफांचा सवाल. वाळू माफियांनी घातलेल्या उच्छादाकडे लक्ष देण्याची गरज नाही. राधाकृष्ण विखे पाटलांचं वाळू माफियांसंदर्भातलं वक्तव्य चर्चेत. विजयसिंह मोहिते पाटलांनी पिलीव भागाचं पाणी घालवलं. माजी मंत्री विजयसिंह मोहितेंवर शहाजी बापू पाटलांचा निशाणा. सोलापुरात पाण्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. आस्थापनातील मराठी भाषेबाबतचं आंदोलन तुर्तास थांबवा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश. मुंबईत बोरिवलीच्या मोक्ष प्लाझा मॉलमध्ये मनसेची शाळा. अमराठी व्यावसायिकांना मनसेकडून मराठी भाषेचे धडे. मराठीचा अपमान आणि भूमिपुत्रांवर अन्याय झाल्यास आंदोलन करणार. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर जात-पात धर्माच्या पलीकडे माणुसकी असते. आदित्य ठाकरेंचं विधान. मराठी भाषेसाठी आता मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर. मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया. ज्यांना मराठी बोलायला येत नाही त्यांना आम्ही शिकू. बॅनरवर उल्लेख. व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्याची कामराची विनंती पोलिसांनी फेटाळली. जीवाला धोका असल्यानं व्हीसीद्वारे जबाब नोंदवा अशी विनंती कुणाल कामराने पत्राद्वारे पोलिसांकडे केली होती. बुक माय शोचा कुणाल कामराला मोठा धक्का. राहुल कनाल यांच्या पत्रानंतर कामराच्या शोची तिकीट विक्री आणि प्रमोशन थांबवलं. जळगावातील निलंबित पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपत घेण्याबाबत हालचाली सुरू. पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपत घेण्याबाबत निर्णय घेणार. 15 ते 25 एप्रिल दरम्यान जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया होणार. मार्चच्या बजेटमध्ये मला काही देता आलं नाही. जूनमध्ये पाहिजे तेवढा कामाचा पाऊस पडणार. पंढरपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचं वक्तव्य. गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून अपघातग्रस्ताची मदत. खेड दापोली महामार्गावर एका व्यक्तीचा अपघात. योगेश कदमांनी आपल्या वाहनातून जखमीला रुग्णालयात नेलं. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. मंदिरातील विकास कामांची शिवेंद्रराजे भोसलेंकडून पाहणी. मंदिर समितीच्या वतीनं शिवेंद्रराजेंचा सत्कार. मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर जाणार.
डबेवाले आपापल्या गावी ग्रामदैवत कुलदैवतांच्या यात्रेसाठी जाणार आहेत. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील. मुंबईत कचरा टॅक्स रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. नागरिकांवर लादण्यात आलेला कचरा टॅक्स अन्यायकारक, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. अवकाळी पावसाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका. पेण तालुक्यातील जावळी गावात घरांचं मोठं नुकसान. पावसानं मोठी दाणादाण, घरांची पडझड, पत्रेही उडाले. संजय क्षीरसागरांकडून फारोळामधील जलवाहिनीच्या कामाची पाहणी. परिसरातील पाण्याच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांनाही आदेश. रामनवमी निमित्त मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त. शहरात 20 डीसीपी, 51 एसीपी आणि 2,500 अधिकारी तैनात, तर 11,000 अंमलदार बंदोबस्ताला असणार. एसआरपीएफच्या 9 तुकडे अनेक ठिकाणी तैनात असणार. मुंबईच्या मालवणीमध्ये मुंबई पोलिसांचा पायी मार्च. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मालवणीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त. 50 पोलीस अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचारी तैनात. पोहरादेवीत रामनवमी निमित्त आज महोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी पोहरादेवीत दर्शनासाठी येणार. फडणवीसांच्या हस्ते शासकीय पूजा होणार. दिल्लीत आज रामनवमीचा उत्साह. कालच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक. आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. अयोध्येच्या मठ मंदिरांमध्ये रामाच्या जन्मोत्सवाचा उत्साह. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर देश आणि जगभरातून भाविक रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल. शहापूरच्या शिवाजीनगरमध्ये रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. विधिवत पूजन करून रामनवमी उत्सवाला सुरुवात. साई भक्तांना त्रास देणाऱ्या भिक्षेकरांविरोधात पोलिसांची कारवाई. भिक्षेकरांमधील एका व्यक्तीकडून इस्रोमध्ये काम केल्याचा दावा. इस्रोचा अधिकारी असून बॅग हरवली असं सांगत मागायचा पैसे. बीडच्या आष्टीतील दादेगावमध्ये रामनवमी निमित्त पालखी सोहळ्यात आमदार सुरेश धस सहभागी. धस यांनी यावेळी सोहळ्यात सहभागी होऊन ढोल वाजवला. आष्टीत दरवर्षी श्री रामनवमी उत्साहात साजरी. गजानन महाराज मंदिर आज रात्रभर खुलं राहणार. राज्यभरातून येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी संस्थांचा मोठा निर्णय. शेगाव मंदिरात रामनवमीचा उत्सव. माढ्याच्या कुरडूत नागनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. फलटणच्या अभिजित पवारांचा सर्जा आणि मोडक याचा कॉकटेल ठरला विजेता. स्पर्धेत राज्यभरातील विविध भागातील शेकडो बैलगाडा मालक सहभागी. रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. शेती पिकांचं नुकसान भरपाई देण्याची ठाकरे गटाची मागणी. डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटीलला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. सुरेंद्र पाटील विरोधात मानपाडा रामनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचे 2 गुन्हे. अश्विनी बिद्रे प्रकरणात अभय कुरुंकर यांच्यावरील आरोप सिद्ध. कुंदन भंडारी आणि महेश पाटीलही शिक्षेस पात्र, तर पुराव्याअभावी राजेश पाटीलची निर्दोष सुटका. किती प्रयत्न केले तरी सत्याचा आवाज दडपता येत नाही. खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. अनिल देशमुखांच्या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे असल्याचा दावा. सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत 2 शाळकरी मुलींचा मृत्यू, तर एकेची प्रकृती गंभीर. दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांसह स्थानिकांचा आरोप. खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली कुटुंबियांची भेट. मिठी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी 19 वर्षात 1,650 कोटींचा खर्च. मात्र मिठी नदी प्रदूषणाच्या विळख्यातून अद्यापही मुक्त नाही. यंदाच्या पावसाळ्यात मिठी चित्र स्पष्ट होणार. नाशिकात पार पडला एक अनोखा मेळावा. नाशिकमध्ये पत्नीपीडित पुरुषांचं संमेलन. या संमेलनात पत्नीपीडित पुरुषांनी एकत्र येऊन मांडल्या आपल्या समस्या. पुण्याच्या इंदापुरात 2 गटात हाणामारी. किरकोळ कारणावरून राडा. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. उन्हाचा कडाका वाढल्यानं पीएमपी बसकडे अधिक लक्ष देण्याच्या प्रशासनाच्या सूचना. कामात हलगर्जीपणा आढळून आल्यास कारवाईचा इशारा. नागपूरच्या मोरभवन व गणेशपेठमध्ये पंचतारांकित बस स्थानक उभारणार, तर 6 ठिकाणी होणार व्यापारी संकुल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विकास कामांचा आढावा. जलप्रदाय विभागाचा दरवाढ प्रस्ताव नागपूर महापालिका आयुक्तांनी नाकारला. सलग दुसऱ्या वर्षी पाणी दरवाढ होणार नाही. सध्या प्रति 1000 लिटरसाठी ₹8.99 दर. मुंबई महापालिकेवर ठेकेदारांची देयकं देण्यासाठी 16,900 कोटींचं कर्ज काढण्याची नामुष्की. 20 वर्षांसाठी 9% व्याज द्यावं लागणार. वांद्रे कुर्ला संकुलातील 3 व्यावसायिक भूखंड विक्रीसाठी निघालेल्या निविदांना चांगला प्रतिसाद. 2 भूखंड जपानमधील कंपनीला विकले जाणार. यामुळे एमएमआरडीएच्या तिजोरीत 3,839 कोटींची भर पडणार.
दिल्लीतील 65 बेकायदेशीर इमारती प्रकरणी याचिकाकर्ते संदीप पाटलांची सर्वोच्च न्यायालयात कॅबिनेट कारवाईला स्थगिती आणण्यासाठी याचिका. वांद्रे शासकीय वसाहतीतील गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भूखंडासाठी निकष ठरवण्यासाठी समिती गठीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समिती गठीत करण्याचे दिले आदेश. मुंबईच्या कोस्टल रोडवर मे अखेरपर्यंत सायकलसाठी वेगळा ट्रॅक तयार केला जाणार. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असूनही अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू. लोणावळ्यातील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचा निर्णय. मीटरद्वारे पाणीपट्टी लागू करण्यासाठी प्रस्ताव सादर करा. पुणे महापालिका आयुक्तांनी दिल्या पाणीपुरवठा विभागाला सूचना. मुंबईवर पाणी संकटाचं सावट. 7ही तलावातील पाणीसाठा एप्रिलच्या सुरुवातीला 33%. पुण्याच्या भोर शहरातील रामबागमध्ये रस्त्याचं काम करताना पाईपलाईन फुटली. 10 दिवसांपासून परिसरातील पाणीपुरवठा बंद. पाईपलाईन दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. बदलापुरात खैरांच्या झाडांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून 2 टन माल हस्तगत. बदलापूर वन विभागाची कारवाई. जळगाव पालिकेच्या जन्ममृत्यू विभागात बनावट दाखल्यासाठी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरी. 5 दिवसानंतर जळगावच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तब्बल 48 प्रकरणांवर तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरी असल्याचं समोर.